दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आपल्या जीवनामध्ये आपल्या जवळ आजूबाजूला असं कोणतरी असतं की ज्यांच्या नुसत्या आठवणीने किंवा त्यांच्या नुसत्या उपस्थितीने आपल्याला धीर येतो, आपल्याला एक प्रकारचा आधार वाटतो. आणि काही व्यक्तीचे आपण आभार मानतो, काही व्यक्तींचे आपण आभार मानत नाही. त्यातील एक व्यक्ती म्हणजे आपले वडील. ते वडील आपल्या काही समस्या असेल पण आपल्या समोर जरी उभे राहिले किंवा आपल्या संगती असले तर आपल्याला एक प्रकारचा धीर येतो, आपल्याला एक प्रकारचं शक्ती येते की नाही, कोणीतरी माझ्याबरोबर आहे. आणि अशाच प्रकारची जवळची एक व्यक्ती म्हणजे आपला स्वर्गीय पिता. बऱ्याचदा आपण आपल्या स्वर्गीय पित्याचे आभार मानत नाही. त्यांनी जे काही आमच्यासाठी केलेलं आहे त्याचे आपण आभार मानत नाही. कुठेतरी मी असं वाचलेलं की जर तुम्ही संकटात असता, ज्यावेळेस तुमची परीक्षा होत असते, त्यावेळेस ह्या संकटाच्या यादीपेक्षा आठवून बघा आणि आठवून बघा की देवाचे आशीर्वाद किती आहेत. जर तुम्ही मोजाल तर ते तुमच्या संकटापेक्षा खूप जास्त असतील. देवाचे आशीर्वाद आम्हाला सतत आहे. आम्ही देवाची उपकारस्तुती, त्याचे आभार मानणं हे खूप गरजेचं आहे. बघा, जुन्या करारामध्ये जर आपण वचन बघितलं, पहिले इतिहास याचा 16वा अध्याय आणि 34वा वचन, 1 Chronicles chapter 16 and verse 34. वचन बघा काय सांगतं की परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. देवाचे आभार माना, देवाचे सतत आभार माना. त्याच्या प्रत्येक दिवसाच्या दिवसाला तो जे आशीर्वाद देतो त्याचे आभार माना, त्याचा धन्यवाद करा. कारण त्याचे आभार मानण्याची कारणे अगणित आहेत. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, स्तोत्रसंहिता 103 आणि 2रं वचन, Psalm 103 and verse 2. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो. शेवटी माझी एक विनंती आहे की बरेच जण हे मनन जे आहे हे फेसबुकवर सुद्धा बघतात, कोणाच्या थ्रू हे बघतात. चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ते तुमच्यापर्यंत सहजपणे पोचेल. धन्यवाद.